डीम्ड कन्व्हेन्सचा विषयच आता निकाली निघणार आहे। इमारतीला ओसी नसेल तरी डीम्ड कन्व्हेन्स मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही माहिती दिली आहे। काय येत होतं आपल्याला याचं कारण कन्व्हेन्स म्हणजे काय? शेवटी प्लॉट एकाच्या मालकीचा आहे, बिल्डरच्या मालकीचा आहे, घर बांधले सगळ्यांच्या मालकीचे फ्लॅट झाले, आता ती जमीन जी आहे ती वेस्ट झाली पाहिजे, म्हणजे ती या सगळ्यांची झाली पाहिजे, त्याला कन्व्हेन्स आपण म्हणतो। ओसी मिळाली नाही म्हणून कन्व्हेन्स मिळत नव्हता। आता याच्यामध्ये फक्त प्रोसिज्युरल बदल केलाय, ओसी घ्यावीच लागणार आहे, पण ओसी घेण्याच्या आधी देखील आपल्याला कन्व्हेन्स घेता येईल, डीम कन्व्हेन्स करून घेता येईल अशा प्रकारची व्यवस्था केल्यामुळे आता ते जे सगळे भाडेकरू आहेत किंवा भाडेकरू नाही मालक म्हणजे ज्यांनी फ्लॅट घेतले आहेत ते सगळे आता अप्लाय करू शकतील, कन्व्हेन्स घेऊ शकतील, म्हणजे डीम कन्व्हेन्स करू शकतील आणि त्याच्यानंतर ओसी प्राप्त करून घेतील। त्यामुळे आता जो प्रॉब्लेम आहे की डीम कन्व्हेन्स झाला नाही त्यामुळे नवीन रिडेव्हलपमेंटला जाता येत नाही, डीम कन्व्हेन्स झाला नाही त्याच्यामुळे आम्हाला नवीन विकासक अपॉइंट करता येत नाही। यातनं अतिशय चांगला मार्ग आपल्या सहकार मंत्र्यांनी त्या ठिकाणी काढलेला आणि झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।